कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी माय आहे म्हणून मी तू भाई. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे का तिला? व्हॉट अ मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ती रोजची गृहिणी घरामध्ये करते. त्या व्यवस्थापनाची ताकद कुठल्याच पुरुषात नाही एवढी ताकद तुमच्यात आहे. खूप ताकद आहे. धर्मशास्त्र सांगतं यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ति तत्र देवता. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. पोरांनो हे जरा ऐकत जा. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध 5000 वर्षापूर्वी घडलं ज्याचं नाव आहे महाभारत. ते इतकं गहन होतं की 13 ते 14 माणसं विश्वात जिवंत राहिली. किती? 13 ते 14 अख्ख्या विश्वात. एवढं गहन एवढं विचित्र युद्ध ते घडलं. ते युद्ध घडायचं कारण होतं स्त्रीची अवहेलना. विचार करा, आजची पिढी बहीण म्हणून चरणावर मस्तक ठेवून सांगते जर स्त्रीच्या अवहेलनेमुळे एवढं युद्ध घडत असेल तर ही ऐकणारी पोरं आपण देवासमोर बाया नाचवाव्या का? ही ऐकणारी पोरं आपण बाईची अवहेलना करावी का? माणसं गोळा करायची म्हणून काही करायचं नाही रे. माणसं जमतात म्हणून काही करायचं नाही. माणसं कशालाही जमतात. तू भांड तुझ्या भावासंग, होतेच माणसं गोळा. लोकांना तमाशा बघायला आवडतोच की. लोकांसाठी नसतं रे जगायचं. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. हे लक्षात ठेवा. हरिपाठ म्हटल्यावर जेवढं समाधान लागेल तेवढं समाधान चुकीच्या गोष्टी बघून लागणार आहे का? चला, फिजिकली सॅटिस्फॅक्शन मिळेलही पण मेंटली आणि इमोशनली सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तर नामचिंतनाशिवाय पर्यायच नाहीये रे. पिक्चर तुम्हाला मनोरंजन देईल, गाणी तुम्हाला मनोरंजन देतील, हे मी अमान्य करत नाहीये. तुम्हाला फिल्म मधनं मनोरंजन मिळणार, तुम्हाला गाण्यामधनं मनोरंजन मिळणार, पण जीवनाचं सामर्थ्य घडवायचं असेल तर हरिपाठ आणि गाथाच वाचावा लागणार. हे तुम्हाला लक्षातच घ्यावं लागेल. कितीतरी विचार करा ना, मी एवढं कष्ट करतो, मी एवढी पायपीट करतो, मी एवढा मरमर मरतो तरी माझ्या पदरात यश का पडत नाही? केलाय का कधी विचार? बाकीचे पोरं पुढे जातात रे, बाकीच्या पोरी पुढे जातात, आमचंच का काही चांगलं होत नाही? जो चांगलं करतो त्याच्याकडेच आपला वड नाही तर कसं होईल? बोलवणारा चालवणारा, अरे अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम. अरे विठ्ठला, पचवणाराही तू आहेस. अर्जुन श्रीकृष्णाला सांगतात मी असो नसो काळजी करू नकोस. अरे चालवणारा, बोलवणारा, दिशा दाखवणारा, तुझ्या जठरामध्ये अग्नी म्हणून वास करणारा विश्वेश्वर सुद्धा मीच आहे. आपली पचनक्रिया कोण करतो? जठरामध्ये जी अग्नी वास करतात. म्हणून जुन्या बायका चुलीत काहीतरी टाकायच्या आणि मग स्वयंपाक करायच्या. कणिक तिमली की थोडा गोळा चुलीत, पीठ मळलं की थोडा गोळा. येड्या नव्हत्या त्या, मूर्ख नव्हत्या. त्यांना माहित होतं हा अग्नी देवता आपली पचन क्रिया करतो. मी माझ्या तोडक्या मोडक्या हाताने जे काही बनवलंय ते माझ्या घरच्यांना, केलेल्या पाहुण्याला पचावं म्हणून त्या अग्नीमध्ये पहिला घास अग्नी देवताला. आता चुली नाही राहिल्या, हरकत नाही ना, गॅसला ठेवीत जा ग. गॅस मध्ये काय अग्नी नसतो का? असतो की, त्याचं काय एवढं? टेक्नॉलॉजी वापरत जा, नाही असं नाही, पण संस्कृती सोडू. पहिल्या बाया लेकरू जन्माला आल्यावर 8 दिवस तरी जगाला तोंड दाखवत नव्हत्या लेकराचं. खरंय की नाही? येड्या नव्हत्या त्या. त्यांना माहित होतं 5व्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य लेते. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जीवन विसंबी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य लिहिते म्हणून 5व्या दिवशी त्या बाळंतीन बाई जवळ दिवस रात्र दिवा चालू ठेवायचा. आता लेकरू जन्माला आल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इट्स कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. ठीक आहे ना? जगाला थोडा उशिरा सांगूया. बरं, जग आपल्या सुखात सुखावत नाही ना आपल्या दुःखात दुखावत नाही. लोकांना आपलं चांगलं झालं चांगलं वाटतं असं तुम्हाला वाटतं? लोक ही गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचर्य ठेवतो त्याला? अरे बायको तरी करू दे रे. ही लोक आहेत, लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतं आष्टिक? आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असत. कमवायची नाही असं नाही. ते म्हणाल संतांची लेकर आहेत आपण, परमार्थिक लेकर आहेत म्हणून गरीब राहायचं.
आपला बाप श्रीमंत आहे, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, हिरा मोत्यांच्या हारा घालून बसतो. आपण त्याची लेकरं आहेत. अर्थ आणि काम हे पुरुषार्थाचं लक्षण आहे, हे शास्त्र आहे. इथं कलियुगात जन्माला आल्यावर पैसा आणि प्रसिद्धी कमवायचीच. अरे गाव आपलंय, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपला, देश आपला, मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे. हे स्वप्न बघत आयुष्यभर जगायचं. आपल्या गावात आपलंच चाललं पाहिजे. भले तरी देऊ कॅसेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती. आमच्याशी प्रेमाने वागले ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागले ना, झेंडा काढून दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे गरीब आहे तर गरीब आहे, तुम्ही आमच्या लाजा काढणार आणि आम्ही तुमच्या पाया पडणार, अशी अपेक्षा ठेवू नका माय बापो. नाहीच करायचं असं. मस्तक तिघांच्या चरणावर असलं पाहिजे. मायबाप, देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. तुम्ही मला वाईट वाटतं रे पोरांनो, कोटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 अरे स्वतःचा व्यापार टाक, स्वतःचा धंदा टाक, शेती कर, हातपाय हलव, शिक्षण घे, स्वतःचं साम्राज्य कमाव. तुझ्या मागे पुढे 4-5 माणसं फिरली पाहिजे. तू काय लोकांच्या मागे त्यांचे झेंडे लावून फिरतो? डीपीला साहेब, प्रोफाईलला साहेब, मोबाईलच्या कव्हरला साहेब. साहेबाचा बड्डे असला की महिनाभर आधी अख्ख्या गावात पोस्टर लावितो, स्वतःचा छोटा फोटो, साहेबाचा मोठा फोटो. अरे ज्या बापानं फाटक्या धोत्रावर आयुष्यभर तुझं कष्ट करून आयुष्य सांभाळलं, ज्या बापानं फाटक्या धोत्रावर तुझ्या कॉलेजच्या फी भरल्या, ज्या माईनं फाटक्या पदरावर आयुष्यभर तुझ्या चुली फुकल्या, अरे त्यांचा कधी विचारही केलाच नाही. लोकांच्या बापाच्या चरणावर मस्तक ठेवतो. किती दुर्दैव आहे रे. ह्याच्यापेक्षा अजून काय दुर्दैव असावं आयुष्यात? स्वतःचा बाप कळत नाही, याच्यापेक्षा दुर्दैव मोठं काय? आणि लोकांच्या बापाच्या चरणावर मस्तक आहे. किती किती गलिच्छ म्हणायचं आपण. अरे तुझा बाप तुझ्यासाठी सगळ्यात मोठा हिरो आहे. दुसरे हिरोचे टॅटो करतो तू अंगावर. फर्स्ट डे फर्स्ट शो बघतोस तू. तुझे स्टेटस त्याचे असतात. कधी बापाच्या तोंडाकडे बघ, कळेल तुला. कधी माईच्या तोंडाकडे बघ. आणि काय कुणाला आयडल मानताय रे? ज्ञानवाऱ्या तुकोबऱ्या तुम्हाला माहितही नाहीत रे. हा, कीर्तन कळत नाही तुम्हाला? कीर्तन काय काय करू पोरं खुशाल फोन करून म्हणतात, आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो आणि मी काय सेलिब्रिटी? किती विचित्रपणा. हा, आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज लोकांना घुसवतो. असले विचित्र लोक जन्माला आली या कलियुगात. इतकी भंगार खुशाल म्हणतात की तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून. नाही नाही, उगत दे तुझं सोयाबीन खुरपी, ते मुकादम मी दी, गुत्त दी गुत्त. नाही, डोंबऱ्याचा खेळ आहे माझा. मी दमडीवाला बी मीच आणते, नाचते बी मीच. आता करू काय? इतके कसे विचित्र रे. हा, त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती दे? सुपारी दे, पर किती देतो? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयाची अद्वारी अंगी आईसे बळ 65 लाखाची सावकार की माझ्या बापाची. माझ्या बापाची नाही, तुकोबरायाची, म्हणजे आमच्या सगळ्याच्या बापाची. किती? 65 लाख. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताच 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्रायणीमध्ये कर्जपत्र बुडवायचं ठरवलं. फक्त एकाच्या वाटणीचे 3 भाऊ आहेत ते. फक्त तुकोबऱ्यांच्या वाटणीचे कर्जपत्र 25 बैलगाड्या भरल्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 थोडं सोनं तुकोबऱ्याकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबरा आहे, हा वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचा जर कुणी विचार केला असेल तर जगद्गुरु तुकोबरा यांनी. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी सगळे भामटे बोलतात रे, करत काहीच नाही. आपल्याला कोणाविषयी काही बोलायचं नाही. फक्त विनंती एवढीच, जरा डोळे उघडा, पाया पडतो तुमच्या. फार झालं आता पोरांनो, फार झालं पोरींनो. जरा साम्राज्य निर्माण करा स्वतःच. आणि काय करू शकत नाही रे आपण? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे, मी स्वराज्य कसं निर्माण करणार आहे? घडलं असतं काय?
राजांचा विचार होता मासाहेब जिजाऊंच्या संस्कारावर, राजांचा विश्वास होता त्या आई भवानीवर, मासाहेबांचा विश्वास होता आपल्या लेकरावर, आणि माझ्या राजांचा विश्वास होता या शेतकऱ्याच्या पोरावर. अरे त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा. त्याची लेकरं आपण, तेच रक्त आपल्यात. छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं आणि लोकांसमोर मस्तक ठेवायची. साम्राज्य निर्माण करा, गरज आहे, संप्रदाय फार गरज आहे. हे कलियुग आहे बाबा. इथं कशात पैसा नावात प्रसिद्धी असेल तर लोक आपली आहेत, नाही तर आपली सुद्धा आपली. लक्षात घ्या, कमवा, टाईटच राहायचं रे. हे कलियुग आहे. इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना, लोक त्याच्या पशीत. चालणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना, तिथं कोणी जात नाही. हे कलियुग आहे. पैसा लागत नाही, पैसा कमवायला डोकं लागतं. कळतंय का? पैसा कमवायला पैसा लागत नाही, पैसा कमवायला डोकं लागतं. थोडं डोकं वापरा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला. आमच्या वर्गात एक पोरग आहे, सरांनी त्याला प्रश्न विचारला, उत्तर द्यायला ती पोरग उभं राहिलं. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकिली करणार आहे म्हणे, तुला केस देणार कोण? तर म्हणला, ततलं बोलू नका. कुठलं बोलू? थकलं नाही तर कटलं बोलू. बरं, तुला केस दिली तरी तू लढणार कशी? तर म्हणला, तल कती बी ललल. कती ललल नाही, तू ललल पुलत्याला कलल का? तू लललेली. बरं, आयुष्यात दुसरं काहीतरी कर ना. तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, शब्दांवर तुझी धमक नाही, तुझं स्पष्ट बोलणं नाही, तुझी वाच्यता योग्य नाही, तू कसं काय लोकांना पटवून सांगणार? कारण पटवून सांगणं हा योग्य मेन गुण आहे वकिलीमध्ये. तू कसं काय पटवून सांगणार? तर मला कत बी थांबल. आता कत थांबल? एक काम कर म्हणले, ही 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. सरांनी अंडरस्टिमेट केलं त्याला. तर काय आजची पिढी लोक ग्राह्य धरतात आपल्याला. त्यांना वाटतं काय जमणार आहे यांना. एक वाक्य सांगते माय बाप, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं त्यात जे नशा. मग त्यांच्या डोळ्यात जे खुपत ना, आणि जे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान आहे ना, तोच पांडुरंग आहे. फक्त लोकाला वाटाव की ह्याला जमत नाही, मग आपल्याला जमाव. कळतंय ना? सर म्हणलं, नसतं जमत तुला. दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं त्याला, विकले करे ग्रंथ, याने खाली मान घातली. सर म्हणले, गॅरंटी होती जमणार नाही. पोरगा म्हणला, तल थगले ऐकली. सर म्हणले, कस काय? लय थोपाय. म्हणला, तल प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायतो, हे बदा हे रामायण, हे बदा हे रामायण, तुम्ही घेता का? मी वाचून दाखवू. लोक म्हणले, दिन होय पुढं, तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिवी गावा.